हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. आशा करते तुम्ही स्वस्त, मस्त आणि अगदी आनंदी असाल. सो आजची रेसिपी नॉनव्हेज रेसिपी आहे. मी चिकन बनवते आहे आणि तुम्ही बघू शकता मी मसाला रेडी करून घेतलेला आहे. लसूण, अद्रक, कांदा, टोमॅटो आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे. आणि कुकरमध्ये जे आहे मी चिकन पण शिजवून घेतलं होतं. चिकन स्वच्छ धुवून हळद, मीठ टाकून त्याच्या शिट्ट्या करून घेतल्यात. नॉर्मली मी काय करते, चिकन किंवा मटण आधी शिजवूनच घेते. तर चिकनला फक्त 1 किंवा 2 शिट्ट्या करून मी बंद करून टाकते. सो तुम्ही बघितलं होतं की मी मसाला भाजून घेतलेला आहे. सो मी आता त्याची प्युरी पण करून घेतलेली आहे. मसाला वाटून घेतलेला आहे आणि पटकन आता आपण त्याला फोडणी देऊया. सो तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता मसाला घालून घेऊया. आणि मी मसाला एक्स्ट्रा बनवते नेहमी, कारण की घाई गडबडीच्या वेळेला जेव्हा ऑफिस वगैरे असतं आणि जर तुम्हाला मसाल्याची भाजी करायची असेल तर तुमच्याकडे स्पेअरमध्ये काही वस्तू असतील तर तुमची कामं पटापटा होतात. सो मी एक्स्ट्रा मसाला बनवून घेतला आहे. आत्ता मला जेवढा मसाला लागणार आहे तेवढाच मी यूज करते आहे आणि बाकीचा मी स्टोअर करून ठेवते आहे फ्रीजमध्ये. तो मला आठवडाभर पुरतो. सो आता हा मसाला छान फ्राय होतो आहे. आता बाकीचे आपण जे सुके काही मसाले घालून घेऊया. त्याच्यामध्ये मी आता मीठ घातलं आहे, हळद, मीठ घातलेलं आहे. आता हळद, लाल तिखट आणि काळा मसाला ह्या 3च वस्तू मी घालणार आहे. थोडं धने जिऱ्याची पूड घालून घेऊया. आणि हे काळा मसाला आहे, म्हणजे ना हा नवीन बनवला आहे मम्मीनी, ज्याच्यामध्ये कांदा, खोबरं पण आहे. सो धने जिऱ्याची पूड वगैरे. आणि हा मसाला ना एकदम छान फ्राय होऊ द्यायचा, म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत. मसाला छान फ्राय झाला की जे कढईच्या साईडनी किंवा तुम्ही ज्याच्यात पण फोडणी घालत असाल, आता मी कुकरमध्ये फोडणी घालते कारण की मी चिकन जे हे कुकरमध्येच वाफवून घेतलं होतं. मग म्हटलं की कशाला एक्स्ट्रा भांडं आता परत अजून एक मी भरू. त्याच्यामुळे मी चिकन काढून घेतलं, ते शिजलेलं, आणि आता त्याच कुकरमध्ये फोडणी देते आहे, म्हणजे एक्स्ट्राची भांडी पण नाही भरवत आहे. सो तुम्ही बघू शकता मसाला छान फ्राय होतो आहे आणि आपण आधी मसाला भाजून घेतलेला आहे. त्याच्यामुळे एवढा म्हणजे बराच वेळ मसाला भाजायची गरज नसते. जसं आपण कच्चा कांदा, खोबरं किंवा टोमॅटोची जी प्युरी बनवतो ना, त्याला थोडी त्याला भाजायची गरज असते. सो त्याला थोडा वेळ लागतो. पण हा जो आहे मसाला आपण भाजलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे एवढा वेळ नाही लागत. पण तरीही मी असं म्हणेन की तुम्ही ते छान त्या कडेने तेल सुटेपर्यंत परतवून घ्या, म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती पण छान बनते, कलरही छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागतं. सो मी त्याप्रमाणे आता हे सगळं छान भाजून घेते आहे मसाला. एक 5 मिनटं जरी तुम्ही छान परतलेत ना, 5-7 मिनटं, तर तुमच्या भाजीला अप्रतिम असा कलर येईल. आणि हा माझा जो आहे तो स्पेशल घरी केलेला मसाला आहे. मम्मीनी कांदा, खोबरं, लाल तिखट, गरम मसाला सगळं एकत्र करून बनवलेला आहे. आणि मी आता थोडासा काळा मसाला घातलेला आहे, तो पण छान परतवूया. तुमच्याकडे ताजी फ्रेश जी आहे कोथिंबीर असेल तर तेही बारीक चिरून तुम्ही घालू शकता, म्हणजे मसाला परतताना त्याच्यामध्ये तो कोथिंबीरीचा जो फ्लेवर असतो ना तो पण खूप छान ॲब्झॉर्ब होतो. तर ते असेल तर ते पण तुम्ही करू शकता. मी मसाला करताना त्याच्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घातल्या होत्या, म्हणून मी आत्ता कोथिंबीर नाही घातली आहे.
मसाला फ्राय होताना. आता जसं चिकन हे एक एक 2-3 मिनटं आपण त्याला मसाल्यामध्ये शिजू देऊया आणि त्याच्यानंतर मग मी कोथिंबीर घालणार आहे त्याच्यामध्ये. सो एक 2-3 मिनटं फक्त हे छान शिजू देऊया आपण. मसाल्यामध्ये सगळं कोट होऊ देऊया आणि देन ही आपली जी चिकनची भाजी आहे ती एकदम रेडी खाण्यासाठी. सो तुम्ही आत्ता बघू शकता मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे, ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता मी मिक्स करून घेते. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी आवडत असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता त्याच्यामध्ये, तशी ग्रेव्ही बनवू शकता. मला खूप जास्त ग्रेव्ही नाही आवडत चिकनला, कारण मी मुळातच भात वगैरे पण नाही खात. कधीतरी मी नॉनव्हेज असेल तर भात वगैरे करते, कोणी पाहुणे असेल किंवा कोणी असेल एक्स्ट्राचं माणूस तर. शक्यतोवर मी दुपारी चपाती भाजी खाते आणि जर मला वाटलं तर मी संध्याकाळी भात लावते, असं माझं ठरलेलं असतं. त्याच्यामुळे मी शक्यतोवर कन्सिस्टन्सी थोडीशी थिकच ठेवते. आणि आता तुम्ही बघा किती सुंदर कलर आलेला आहे, मस्त तेलही सुटलेलं आहे त्याला. आणि नॉनव्हेज म्हटलं तर त्याला थोडं तरी तेल एक्स्ट्रा लागतं. सो जर तुम्हाला तेल तेवढं नसेल टाकायचं तर तुम्ही कमी पण टाकू शकता, पण नॉनव्हेजला तेल थोडं का होईना एक्स्ट्रा लागतंच. आणि तुम्ही अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता आपण चपात्या करून घेऊया. सो आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, पीठही माझं मळून झालेलं आहे. आता मस्त चपात्या लाटून घेऊया, म्हणजे गरमागरम आपण ताव मारायला तयार आहोत. सो रविवारी ना असं होतं की सकाळी काहीतरी नाश्ता करायचा आणि त्याच्यानंतर दुपारी नॉनव्हेज. 90sचा काळ इतका चांगला होता ना, जेव्हा आम्ही छान शाळेत वगैरे होतो. आमचं सकाळी 7 वाजता उठायचं, रंगोली बघायचं. आमच्या घरी 7 वाजता नॉनव्हेज यायचं आणि मम्मी सकाळी जे पण म्हणजे मोस्टली मटनच असायचं. सो क्लीन करून वाफायला ठेवून द्यायची. त्याच्यानंतर नाश्ता बनवायची, डोसा, इडली, पोहे, आप्पे, वॉटेवर, म्हणजे जे पण काही डिसाईड केलं असेल किंवा वडा सांबर वगैरे ते बनवायची. आम्ही तो नाश्ता करायचो. त्याच्यानंतर महाभारत बघायचं, त्याच्यानंतर रामायण बघायचं आणि त्याच्यानंतर क्लासला जायचं. तिकडनं येईपर्यंत मम्मीचा स्वयंपाक रेडी झालेला असायचा. आणि मला आठवतं आहे की 12-12:30 वाजता 12 वाजता छायागीत लागायचं. सो आम्ही त्यावेळेला मोस्ट ऑफ द 12-12:30ला आम्ही लंच करायला बसायचो आणि जेवण व्हायचं 1 वाजेपर्यंत वगैरे, 1-1:30 वाजेपर्यंत. मोस्टली संडेला थोडं आरामशीर शांतीने आपण जेवतो. सो अर्धा-पाऊण तासात आपलं जेवण उरकतं. सो आम्ही 1-1:15पर्यंत, मोस्टली तर 1 वाजेपर्यंत जेवण वगैरे फ्री. आणि मग जर कोणी आवाज दिला आपल्याला खाली तर आम्ही खेळायला जायचो आणि त्याच्यानंतर थोडा वेळ खेळून मग दुपारी थोड्या वेळाने, म्हणजे अर्ध्या 1 तासाने जेवण झालं तर काही झोपत नाही आपण. सो काहीतरी टी व्हीवर बघायचं. जर ते नसेल तर खाली जायचं, खाली नुसतं जाऊन बसायचं कोणासोबत तरी गप्पा मारायला आणि त्याच्यानंतर मग वर यायचं, मस्त एक झोप काढायची. आणि जर कधी असं बाय चान्स झालं की तुमच्या एक्झाम्स वगैरे आहेत आणि ट्युशनच्या काकूंनी जर संध्याकाळी बोलवलं तर जो काय त्याला म्हणतात, त्यांनी काही दिलं असेल होमवर्क तर ते करायचं. नाहीतर 4 वाजता मस्त उठून मराठी पिक्चर लागायचा 4 वाजता दूरदर्शनवर, तो बघायचा.
मग जर कोणाला जेवायचं असेल तर रात्रीचं जेवायचं आणि बस अशाच प्रकारे संडे यायचा आणि जायचा. कारण शाळेत असताना तुम्हाला एकाच दिवसाची सुट्टी असणार संडेची. सो अशा प्रकारे सकाळी 7 वाजता आमचा दिवस सुरू व्हायचा आणि रात्री संपायचा. मोस्ट ऑफ फ्रायडे आणि सॅटर्डेला मूवीज असायचे. संडेला दुपारी मूवी असायचा 4 वाजता. असो, सो तुम्ही बघू शकता चिकन किती सुंदर आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. चला तर मग आपण मस्तपैकी हे ट्राय करूया. आणि मी आता ही माझी प्लेटही रेडी केली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.